नमस्कार. तर मी आज आलेली आहे श्री सुपारी हनुमान मंदिर आणि या मंदिरात मी म्हणजे पहिल्यांदाच आलेली आहे. या मंदिर आमच्या अगदी घराजवळचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर एक छोटं मंदिर आहे. त्या मंदिरात मी जात असते. दररोज रस्त्यावरच आहे, त्यामुळे ते दररोज दर्शन होतं. आणि आज हनुमान जयंतीनिमित्त योग आला आणि मी या मंदिरामध्ये आलेली आहे. या मंदिरात आल्याच्यानंतर या हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्याच्यानंतर म्हणजे नारळ वगैरे फोडलेला आहे. नारळ वगैरे फोडून झाल्याच्यानंतर मुलालाही नमस्कार करायला सांगितलं आणि मुलगाही म्हणजे हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलेले आहोत. मंदिराच्या बाहेर पडल्याच्यानंतर मग इथं प्रसाद होता. मग थोडंसं प्रसाद घेतलेला आहे हातामध्ये आणि प्रसाद घेऊन मी दुसऱ्या मंदिरात जाण्याची तयारी करत आहे. तर हे आहे सूर्यमुखी मंदिर. इथं मी आठवड्यातून 1-2 वेळा तरी जात असते, कारण इथं गेल्याच्यानंतर थोडंसं म्हणजे बसायला जागा आहे आणि खूप मोठं असं गार्डनसारखं पण आहे. आणि संध्याकाळी सर्व महिला भगिनी इथे येत असतात वॉकिंगसाठी. आणि वॉकिंगसाठी आल्याच्यानंतर आम्ही 5-10 मिनटं इथं दर्शन झाल्याच्यानंतर गप्पा मारत बसता. तर आज आलेली आहे या मंदिरामध्ये आणि दर्शन घेतलेलं आहे आणि इथं महाप्रसाद चालू आहे. तर त्या महाप्रसादाचाही लाभ घेतलेला आहे. तर महाप्रसाद हा देवाजवळचा आहे, आजचा घ्यायला काही हरकत नाही. पण काही लोक जे भंडारा करतात, इकडचे तिकडचं काहीतरी म्हणजे त्यांचे जे फ्रॉडचा वगैरे पैसा असतो, अशा लोकांनी जर भंडारा केला तर त्याचं पाप आपल्या माथी लागतं. म्हणून असे भंडारे खाऊ नयेत असं श्री स्वामी म्हणजे प्रेमानंदजी महाराज म्हणतात. तर तुम्हाला त्याविषयी काय वाटतं कमेंट करा. आणि त्यानंतर मी आलेली आहे दक्षिणमुखी हनुमानाला आणि तिथं येऊन दर्शन घेतलेलं आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या बाजूलाच देवी रूपादेवीचं मंदिर आहे. त्याही मंदिरात जाऊन मी दर्शन घेतलेली आहे. तर आजचा हा म्हणजे हनुमान जयंतीचं हे माझा दर्शन सोहळा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायचं असेल तर हे मंदिर आहे लातूर शहरामध्ये. तर आपण रूपादेवीचं दर्शन घेऊया. धन्यवाद.